नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज. निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ. राहुरी शिंगणापूर रेल्वे मार्गाविरोधात राहुरी चक्काजाम आंदोलन. जनतेच्या हितासाठी आमदारकी गेली तरी चालेल, पण मागे हटणार नाही. आमदार प्राजक्त तणपुरे. राहुरी शिंगणापूर प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी होणाऱ्या भूसंपादनाला विरोध करत राहुरी येथे रविवार दिनांक 16 ऑगस्ट नगर मनमाड राज्य महामार्गावर आमदार प्राजक्त तणपुरे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. सुमारे सव्वा तास चाललेल्या या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या. यावेळी माजी मंत्री तथा आमदार प्राजक्त तणपुरे म्हणाले, जोपर्यंत राहुरी शनी शिंगणापूर रेल्वे मार्ग रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलनाची पेटलेली मशाल विझू देऊ नका. जनतेच्या हितासाठी आमदारकी गेली तरी चालेल, मात्र मागे हटणार नाही. आम्ही सत्तेत असलो तरी त्या अगोदर मी जनतेसोबत राहणार आहे. राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी, देसवंडी, तमनर, आखाडा, कोंढवड, उमरे, ब्राह्मणी तसेच नेवासा तालुक्यातील सोनई, वंजारवाडी, बेल्हेकरवाडी, कांगोणी आणि शिंगणापूर परिसरातील खासगी शेत जमिनीतून राहुरी शिंगणापूर नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. या मार्गासाठी सरकारी यंत्रणेमार्फत भूसंपादनाची प्रक्रिया करण्याचे प्रयत्न सुरू असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. शेतकरी सेनेचे रवींद्र मोरे यांनी सरकारवर टीका करताना, सरकार जबरदस्तीनं भूसंपादन करत आहे. रेल्वे मार्गाची गरज नसताना तो निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमच्या खासगी क्षेत्रातून कोणत्याही परिस्थितीत हा रेल्वे मार्ग होऊ देणार नाही. आधी नगर मनमाड रस्ता व्यवस्थित करा. या रस्त्यावर अपघात होऊन शेकडो नागरिकांचा जीव गेला आहे असं सांगितलंय. रावसाहेब खेवरे यांनी यावेळी सरकारला धारेवर धरत शेतकऱ्यांच्या जमिनींचे जबरदस्तीनं भूसंपादन करू नये अशी मागणी केली. आंदोलनानंतर तहसीलदार डॉ. अमित पवार यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय. या आंदोलनाला नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, नगरसेवक सागर तणपुरे, प्रदीप भुजाडी, रवींद्र आहेर, राजेंद्र उंडे, प्रतीक तणपुरे, राजूभाऊ शेटे, प्रकाश देठे, सुनील आडसुरे, सुरेश बानकर, नंदू तणपुरे, उत्तम पवार, सूर्यकांत भुजाडी, बाळासाहेब खुळे, रवींद्र आढा, विजय तमनर, ज्ञानेश्वर बाजकर, सुरेश लांबे यांच्यासह तांदुळवाडी, देसवंडी, तमनर, आखाडा, कोंढवड, उमरे, ब्राह्मणी आदी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. SR24 न्यूजसाठी रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी. आम्हाला अजून देखील अपेक्षा आहे की शासन हा विचार करेल, या रेल्वे मार्गाची व्यवहार्यता काय आहे हे पुन्हा तपासून बघेल आणि हा रेल्वे मार्ग रद्द होईल अशी मला अजून देखील अपेक्षा आपल्या शासनाकडनं आहे. पण एका बाजूनं आम्ही फक्त कागद देण्यापेक्षा लोकांची काय भावना आहे ही आज या आंदोलनाच्या माध्यमातून शासकीय अधिकाऱ्यांचं एक कर्तव्य आहे की तिथपर्यंत आमच्या भावना त्या ठिकाणी आपण पोहोचवा. आज आमच्या माता भगिनी या ठिकाणी येऊन बसलेल्या आहेत. कोणीतरी म्हटलं कमी संख्येने एक जरी आमच्या माता भगिनीला या रस्त्यावरती बसायची वेळ येत असेल तर आमच्यासाठी शर्मेची बाब आहे. या भावना शासनाने आमच्या समजून घ्याव्यात. एखादा जर खरंच मोठा प्रकल्प असला असता, एखादी MIDC असली असती की आमच्या तरुणांना, हजारो तरुणांना जर रोजगार मिळाला असता तर आम्हीच आडवे आलो नसतो आम्ही आडवे आलो. राहुरीचं रेल्वे स्टेशन आहे, तोही समजा पर्याय नसेल तर पिंपरी अवघड पर्यंत जवळपास लाईन गेलेली आहे. नवीन कुणाचंही विस्थापन होणार नाही. तिथून किती अंतर आहे? तिथून त्या उड्डाण पुन्हा 15 किलोमीटर, इन मीन 15 किलोमीटर. पण रस्ता कॉन्क्रीटचा रस्ता आहे, नॅशनल हायवेच्या दर्जाचा. आवश्यकता काय मग? तिथं एखादं स्टेशन जर राहुरीचं, आमचं तर म्हणणं राहुरीचं चांगलं मोठं करा, नसेल शक्य तिथं एखादं बांधा चांगलं, काय अडचण नाही ना काय. पण एवढे सगळे पर्याय असताना देखील जर हा रेल्वे मार्ग होणार असेल तर मी तुम्हाला खात्री देतो, माझ्या आमदारकीचा कोणी विषय काढला, माझ्या आमदारकीच्या त्यागाने जर रेल्वे रद्द होणार असेल तर 100% त्या ठिकाणी राज्यामध्ये मजा येईल. एक संघ रहा. जनतेत इतकी ताकद आहे की या ताकदीला कोणीही मोडू शकत नाही, कोणी हलवू शकत नाही. परंतु मग आता याच्यात सगळ्या पक्षाची लोक आहे, कोणी पार्टी वगैरे याच्यात नाही. आणि आम्ही जरी आता मी समजा शिंदे शिवसेनेत आहे, हे भाजपमध्ये, कुणी कुठल्याही पक्षात असू द्या, परंतु आधी आम्ही शेतकऱ्याचे आहोत, नंतर पक्ष. तर अगोदर शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी लढायचं. आणि आता रवी तू बोलला ना
की ते सामान तिथं पडलं, खरोखर ठीक आहे, आज जाऊ द्या, उद्या चला आणि पहिलं त्या सामानाला आग लावून द्या, काय असेल ते करा, परत एक संघ व्हा, एकदा झोप नाही, आत्ता चला, आत्ता चला, त्याच्याबद्दल दुमत नाही. आणि ह्या केसेस बिसेसला काय आपण खात नाही, आपलं आयुष्य केसेस मध्येच गेलं आणि अख्खं आयुष्यभर आंदोलनच केलं.